काऊन एवढा उदास आहेस तू? कायचं टेन्शन घेतलं तुया? काऊन असा इरून बसायलायस तू? काय झालं तुले? सांग बरं. अरे बा गण्या, काय सांगू तुले. माय बाप म्हणते एखादी गर्लफ्रेंड पाय आणि लग्न करून टाक तिच्या संग. काय काय झालं तुया बापाले? शाळेत असताना आपण पोरीशी बोलो तर सरनं कंप्लेंट केली त्या बापानं तुले तर बम झोडपलं होतं आणि माझ्या बापाले सांगून मला बी बत्ती द्यायला लावती. आणि आता काय झालं त्या बापाले? बापा गर्लफ्रेंड पाय म्हणते लग्न कर, असं काय झालं रे बा त्या बापाले? काय पागल गिगल झाला का तुझ्या बाप? अबे गण्या, मे महिना गेला, आता अर्धा जून बी गेला, पण काही मेळ नाही आला माझ्या लग्नाचा. झाले केले संबंधाच्या बारात विचारलं तर म्हणते 7-12 दाखवा आणि पोरगा नोकरीवर आहे का म्हणते. आता माझ्या बापानं हात टेकले आणि कटाळून मला म्हणते बाबू तू एखादी गर्लफ्रेंड पाय आणि लग्न करून टाक तिच्या संग. माय काही म्हणणं राहणार नाही. जाय तुला जे वाटते ते कर, त्या आवडीच्या पोरीशी लग्न कर. मला काही आता काही लग्नाच्या बारात विचारू नको. तू आता मोकळ्यास, तू काही बी कर तिकडे, असं माय बाप म्हणते रे बा. सांग आता. गोप्या, त्या बापाले उशिरा तरी समजलं गड्या, पण इकडे माय बाप तर कुंभकर्णासारखा झोपेला राजा अजून. माझ्या बापाले माझ्या लग्नाचं काहीच वाटून नाही राहिलं. अबे मी लग्नाचं झालो असं त्याला वाटतच नाही. मला 2-4 शिव्या दिल्याशिवाय माझ्या बापाचा दिवस नाही निघत आणि रात्री मला शिव्या दिल्या बिगर झोपतही नाही तो. सांगा आता काय करा. जाऊ दे बा, पण त्या बाबानं तुला असं म्हटलं तर तेवढ्यानं थोडंसं बरं तरी आहे. चला बा, तुझ्या लग्नाचा आता काही रस्ता तर मोकळा होईल. मग आता काय करतं काय आणि कसं करतं गोप्या? काय करतो म्हणजे लव्ह मॅरेज करणं एवढं सोपं आहे काय? मग काय झालं तुला माहित नाही का? ते वाचलं नाही का पेपरात? लव्ह मॅरेज झाल्यावर बायकोनं तिच्या लवरले हाताशी धरून नवऱ्याचे तुकडे तुकडे केलते आणि ड्रमात टाकून ठेवले होते ना. तुला माहित नाही का? पाय रे बा गोप्या, एखादी निघते तशी. तू सांग मले, अरेंज मॅरेज काय कुठे सेफ आहे काय? आता एवढ्यातली पाहिजे ते बातमी आपल्या त्या इंदूरची, ते सोनम आणि राजाची स्टोरी माहित नाही का तुले? त्या सोनमनं राजाला हनीमूनले नेलं तिकडे आणि दिलं ना दरीत ढकलून. ते नागालँड मेघालयच्या इकडे गेलती ना हनीमूनले. किती गाजलं ते प्रकरण, तुला माहित नाही काय? आता जेलमध्ये आहे ते सोनम आणि तिचा तो लवर. सांग बाबू, अरेंज मॅरेज काय बी कुठे एवढं सोपं आहे? गण्या, मला तर आता भेव वाटून राहिला का या लग्नाचा. लव्ह मॅरेज केलं तरी जीव जायचा धोका, अरेंज मॅरेज केलं तरी जीव जायचा धोका. आता कसं करा रे लग्नाचं? अरे लेखा गोप्या, एवढं काय भिवून राहिलेलं का? एवढं भिवून चालते काय? असं जर भेलं ना तर जगात कोणीच लग्न नसतं केलं ना. असते एखादी दुसरी पोरगी, एवढं टेन्शन नाही घ्यायला लागत त्याचं. ते तर ठीक आहे बा गण्या, पण अशा बी केसेस झाल्या किंवा पुरी लग्न झाल्या दागिने आणि पैसे घेऊन फरार होतात. माया मामाच्या गावाची गोष्ट सांगतो तुले. लग्न झाल्यावर आहे की नवरदेव आणि नवरी शेगावला गेले दर्शनाले, तर नवरीनं आहे ना तिच्या बॉयफ्रेंडला बी बोलून घेतलं शेगावले आणि नवरदेवाला मस्त दर्शनाच्या लाईनीत दिलं लावून आणि नवरी पळाली होती त्या बॉयफ्रेंडसोबत आणि पुरं सोनं पैसे घेऊन गेले होते. सांगा आता काय करतो बा, हे अशा बी पुरी आहेत का? गोप्या बरोबर आहे तुया, अशा पोरी राहतात, पण आपल्याला आहे की नाही चांगली पोरगी पाहायची आहे ना. चांगली पोरगी पाहा लागेल आणि मगच आपल्याला तिच्याशी लग्न करावं लागेल. आता तुझ्या बापानं तर तुला क्लिअर सांगितलं की गर्लफ्रेंड पाय आणि लग्न कर. मग आता तुला गर्लफ्रेंड पाहा लागेल ना, एखादी पोरगी चांगली पाहा लागेल. तर मग आता काय करतं, कसं करतं? गण्या, आता तुला का आपलं कॉलेज बी सुटलं बे. आता दिवसभर धंदा पाणी करून पार्ट टाइम आपल्याला काम पाहा लागेल हे गर्लफ्रेंड पाहायचं. पण लेका एवढा कमी टायमात मिळेल का आपल्याला? मला तर नाही वाटत बा. पुरा हात मागायला लागला ना पोरीच्या, मग कुठे पोरी पटतात का? आता काम पाहतं की पोरी पाहतं, काय करतं सांग आता. हो ले का गोप्या, आता ते पहिल्यासारखं राहिलं बी नाही की बा आखो मे एका झटक्यात लव होऊन जाते, पहिली नजर मे, असं काहीच राहिलं नाही रे भाऊ. आता पोरी लय हुशार झाल्या बा. दिसण्यापेक्षा पैशावाला कोंबडा पाहिजे पोरीले. मस्त राणीमान पाहिजे, हँडसम डॅशिंग असं नसलं चालते, पण पैसा पाहिजे भाऊ आणि गाडी खाली गाडी पाहिजे. पोरीले मस्त हॉटेलात मॉलमध्ये पिक्चरात घुमायला घेऊन जावं लागते. लय पैसे त्याच्यावर खर्च करावं लागतात. एवढं करून बी पोरगी आपल्याशी लग्न करून याची काही गॅरंटी नसते बरं गोप्या. मग गण्या करतो कसं काय? आपल्याजवळ तर एवढा पैसा बी नाही आणि एवढा टाइम बी नाही. काय मग कसं करतो? तू लेका गोप्या लवकर हिंमत हारता कडे. तू हिंमत नको हारू. आपण आहे की नाही लो बजेटातली गर्लफ्रेंड पाहू ना. लो बजेटातली गर्लफ्रेंड? पण अशा गर्लफ्रेंड भेटतील का आपल्याला? आजकाल लेका जो तो स्टँडर्ड मेंटेन करते ना, किती स्टँडर्डपणा वाढला पोरांमध्ये बी. मला नाही वाटत का लो बजेटातली भेटेल म्हणून. ए बा गोप्या, तुला का लवकरच टेन्शन घेतलं का? काय एवढं हिंमत हारतो तू? आपल्याला भेटतील ना लो बजेटातल्या गर्लफ्रेंड. अबे अशा बी पोरी आहेत ना की त्याला पाणीपुरी जरी चाललं ना तरी त्या खुश होऊन जातील. बरं बा, तुला तर परमिशन भेटली त्या बापाकडून, मला काढायला लागेल ना माझ्या बापाकडून परमिशन. हां बरं, घे त्या बापाकडून परमिशन घे तू. आणि गण्या त्या घरी गाडी आहे ना, त्या गाडीचं बी म्हणतो त्या बापाले आपल्याला पोरी पाहिले गाडीनं घुमा लागत जाईल ना. हो, मी घेतो परमिशन आणि गाडी बी मागतो माझ्या बापाले. तर तू एक काम कर, चांगले चांगले स्पॉट पाहून घे. असे कोणते बा की ज्या ठिकाणी आपल्याला पुरी भेटतील बा, असं पटवायला चांगले स्पॉट आपल्याला माहिती असलेलं बरं राहते. तर त्याची तू माहिती काढून घे. मी घेतो परमिशन माझ्या बापाकडून, आणतो गाडी. ठीक आहे, चल मग.